हिंगोली जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थापनाचा जे आहे ते कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे। खरं तर डिझेल ॲम्ब्युलन्सला डिझेल नसल्याचं कारण देतं एका गरोदर मातेला जे आहे ते रेफर करण्यासाठी नकार दिला आणि त्या नकारानंतर कुठंतरी त्या गरोदर मातेला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी वेळ झाला आणि पोहोचण्यासाठी वेळ झाल्याने जे आहे ते त्याच गरोदर मातेचं बाळ जे आहे ते दगावल्याची माहिती आहे। काकू, नेमकं प्रकरण काय घडलं, सगळं काय झालं, नाव काय, गाव काय, सगळं सविस्तर सांगा। माझं गाव नालेगाव। जवळा बाजारला आम्ही नालेगावहून आलो। ते म्हणले की आम्ही फोन लावला 102ला, तर ते म्हणले की जवळ्याहून तुम्ही मोटरसायकलीवर आणा, ती थोरक आंबोलस येत नाही म्हणले, हिंगोली येऊन निघायली म्हणलाली आंबोलस। ती का आंबोलस आली नाही। आम्ही मोटरसायकलीवर जवळा बाजारला आलो। जवळा बाजारच्या सरकारी दवाखान्यामध्ये बसलो। ते यालीत म्हणू म्हणले। पुन्हा म्हणले तुमचं लय सिरियस असलं तर बाबा तुम्ही प्रायव्हेट गाडी करा, आम्हाला डिझेलमुळं प्रॉब्लेम आलेला आहे। मग त्या प्रॉब्लेममुळं मग स्वतः त्या पोरीचं लय दुखू लागलं म्हणून स्वतः गाडी केली, 850चं डिझेल टाकून गाडी इकडं आणली दुसरी, आणि इथं आणून सीझरची म्हणजे हिंगोलीमध्ये ॲडमिट केली। तर इथले डॉक्टर काय म्हणले, ताई तुम्ही जर लवकर आल्या असल्या तर तुमचं बाळ वाचू शकत होतं, तुम्हाला येळ लागल्यामुळं वाचलं नाही। तर मी काय म्हणलं त्याला सरांना म्हणलं, सर माझं बाळ वाचू शकत होतं पण डिझेलमुळं ॲम्ब्युलन्समुळं असं करता असं झालेलं आहे। ॲम्ब्युलन्सला डिझेल, ते म्हणले ॲम्ब्युलन्सला डिझेल नाही म्हणून ॲम्ब्युलन्स आम्हाला घेऊन आली नाही। तर मग प्रायव्हेट गाडीनं आम्ही आलो तर ते हे केलं, म्हणजे 30 मिनिटामध्येच इथं आणून सोडलं सरकारी दवाखान्यामध्ये। तर माझ्या मुलीच्या सीझरला उशीर लागला इथं आल्यानं। मग तिथं त्यानं जर धाडी असते गाडी तर लवकर बाळ वाचत होतं। हे तुम्हाला कोण म्हणलं? जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातले कोण म्हणले की बा गाडीला डिझेल नाही, आता तुम्हाला आम्ही गाडी देऊ शकत नाही? बाया म्हणल्या गाडीला डिझेल नाही। मी म्हणलं गाडी हे की, तर म्हणल्या डिझेल नाही। तिथं त्या सिस्टर होत्या, सिस्टर म्हणल्या, गडी माणूस का नव्हता, सिस्टर होत्या। तर त्या म्हणल्या गाडीला डिझेल नाही, तुम्हाला माहीत आहे की म्हणले अनिता ताई कसा डिझेलचा प्रॉब्लेम आला आहे। तर मी म्हणलं माझ्या डिझेलचा प्रॉब्लेम आला आहे असं म्हणलं, मी सुद्धा असं म्हणलं होतं। तर त्या म्हणल्या मग त्याच्यामुळंच गाडी नाही। मग असं म्हणल्यावर मग आम्ही दुसरी गाडी केली आणि इथं आलो। आता बाळ गेलं, बाळ हात एक आजी म्हणून काय भावना आहे? बाळ हातावर खेळलं असतं? हो, आता बाळ हातावर खेळत होतं माझ्या, काय करता आता ते बाळ ॲम्ब्युलन्समुळं तुमच्या गेलं आमचं बाळ। एकीकडं सरकार लाडक्या बहिणी आहेत म्हणते, मग लाडक्या बहिणींची अशी हालापेष्टा सहन कसं करावं लागते लाडक्या बहिणी? सरकार म्हणतंय लाडक्या बहिणीची हालापेष्टा अशी कशी सहन करावं लाडक्या बहिणीनं आम्ही? आता काय मागणी काय आहे तुमची नेमकी सरकारकडे? आपण बघतोय की खरं तर याच जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार कुठेतरी समोर आलेला आहे। खरं तर ॲम्ब्युलन्सला जे आहे ते डिझेल नाही आणि त्यामुळे कुठेतरी यांना जे आहे ते ॲम्ब्युलन्स नाकारले होते। परिणामी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून जे आहे ते या रुग्णांनी हिंगोली येथील शासकीय रुग्णालय गाठलं। मात्र हिंगोलीचं शासकीय रुग्णालय गाठण्यासाठी कुठेतरी विलंब झाला आणि त्याच विलंबाचा फटका जे आहे ते या गरोदर मातेच्या महिलाला बसला। त्यांचं बाळ जे आहे ते पोटामध्ये दगवल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।